हाय हॅलो नमस्कार. पवार माधवी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी करते फरसबीची भाजी वाटण टाकून ओल्या खोबऱ्याचं. दाखवते मी तुम्हाला मसाला कसा करायचा त्याचं. ते हे बघा, हे मी भाजी उकडवून घेतली बारीक चिरून चांगली, कारण की जास्त दिवस ठेवले की ती जून होते फ्रीजमध्ये, म्हणून मी तिला उकडवून घेतले. आणि त्याच्यामध्ये मी 1 चम्मच धने आणि अर्धा चम्मच जिरं हे मी भाजून घेणार आहे. तवा गरम झाला आहे, गॅस पास करते. आणि त्याच्यामध्ये 1 कांदा आणि थोडंसं खोबरं, 3 पाकल्या लसणीच्या मोठ्या मोठ्या आहेत म्हणून 3च पाकल्या घेतलेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. कपड्याने शेकवते ह्याला, चमच्याने नको, खरखर आवाज येतो म्हणून मी ह्याच्यामध्ये काढून घेते धने. हे बघा, जास्त काळे नाही करायचे आपल्याला, थोडंसं हलकंसं लाल रंगाचे करायचे. जिरा पण जास्त करपवायचं नाही तर कडू लागतं ते. मी गॅस बंद करते. जिरं जास्त कडवायचं नाही तर ते कडू लागेल. हलकंसं त्याला कडक करायसाठी मसाल्यात वाटायचं आपल्याला. हे बघा, आता मी हे सगळं काढून घेतलं आणि मिक्सरला लावून घेते. ओला खोबरा, कांदा, त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे, असं सुकंच लावायचं आहे. आणि थोडा आल्याचा तुकडा टाकायचा त्याच्यामध्ये. त्याचे 2 तुकडे करते मी. हे बघा, आलं टाकलं. बघा, आपला मसाला झाला आहे. तर मी आता कढई गरम करायला ठेवते. त्याच्यामध्ये पापड तळले होते, तोच तेल वापरायचं आहे आपल्याला. ते मी तेल वापरणार आहे, संपवणार आहे. ते जास्त दिवस तेल ठेवलं तर कडू पण होतं, काळं होतं ते. मसाला काढून घेतला वाटीमध्ये. कांदा, टोमॅटो आणि फरसबी याच्यामध्ये वरून टाकणार आहोत कोथिंबीर. कलरसाठी आपण आपला लाल मसाला टाकणार आहोत. तेल गरम होऊ द्या. याच्यामध्ये टाकणार आपण मोहरी. मी हाताने टाकते थोडीशी, अगदी. मोहरी तडतडली की आपण जिरं टाकायचं आहे. आज वेगळ्या पद्धतीमध्ये दाखवते ही भाजी. शिजले चांगली, थोडेसे जून झाले होते म्हणून मी उकडवून घेतली. त्याच्यामध्ये टाकतो आपण जिरं, चिमूटभर जिरं टाकलं. आणि टाकणार आहे मग कांदा. तेल गरम झालं चांगला. कांदा टाकून हलवून घेते. हे बघा, नेहमीप्रमाणे त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे. मिठाची बरण्यास खाली ठेवले, आठवत नाही. भाजी कमी आहे म्हणून 1 आणि अर्धा टाकते मीठ. कांदा लवकर शिजतो मीठ टाकल्यावर. कांदा शिजल्यावर मग वाटण टाकू. चांगला जर लाल कलर आला ना, म्हणजे टोमॅटो असा गळून पडला पाहिजे की तो शिजला म्हणून समजायला. कच्चा नाही राहायला पाहिजे, खातेवेळी दाताला लागलं नाही पाहिजे टोमॅटो, असं शिजलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी टाकते 1 चम्मच, 2 चम्मच मसाला टाकते मी वाटण. त्याने भाजी कमी आहे आणि मसाला जास्त होईल. बघा, हे भाजून घेते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अंदाज समजेल किती पाहिजेत आपल्याला मसाला. तिखट अगदी कमी टाकणार आहोत, जास्त तिखट नाही भाजी करणार आहे. अर्धा चमचा लाल मसाला टाकला आणि पाव चमचा हळद टाकणार.
हे घ्या, याच्यामध्ये भाजून घेते. असाच कलर आला पाहिजे भाजीला. थोडंसं पाणी ते काढून घेते. मसाल्यामध्ये नुसती फ्राय करायची आपल्याला. हे बघा, हे फरसबी टाकली त्याच्यामध्ये. हे बघा, मी अशी चांगली फ्राय केली. त्याच्यामध्ये मी टाकणार एवढी अशी चांगली कोथिंबीर आणि त्याला पाणी सुकवून देणार आहे. बघा, त्याच्यावरती मी थोडं झाकण ठेवते. बघा, छान झाली भाजी, सुकली आहे. तुम्ही पण भाजी अशी करून बघा, ट्राय करा. वाटणामध्ये भाजी कशी लागते ते नक्की सांगा मला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा मला. थोडं पाणी सुकायचं आहे, सुकू दे. ओल्या वाटल्यातली फरसबीची भाजी कशी वाटली ती मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा नवीन भाजी कशी वाटते. तुम्ही पण करून बघा, छान आहे. बाय बाय.